आखाती देशातील युद्धाचा सोलापूरमध्ये परिणाम जाणवतोय। सोलापूर शहरामध्ये LPG गॅसचा तुटवडा आहे। सोलापूर शहरामध्ये LPG गॅस भरण्याकरता रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। 1 ते 2 किलोमीटरच्या रिक्षा चालकांच्या रांगा लागल्याचं दृश्य आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधीनं। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो सोलापुरातील रिक्षा चालकांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर शहरातील LPG जे पंप आहेत LPG गॅसचे ते काही ठिकाणचे पंप बंद आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर LPG गॅस जो आहे तो या अगोदर साधारणपणे 55 रुपयाला मिळत होता, मात्र आता तो 85 रुपये पर्यंतचा भाव जो आहे तो या LPG गॅसचा जो आहे तो गेलेला आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील रिक्षा चालकांना आर्थिक भुर्दंड देखील जो आहे तो या दरवाढीमुळे जो आहे तो सोसावा लागतो। त्यामुळे एकंदरीत पाहिलं गेलं तर राज्य शासनाकडून लवकरात लवकर LPG गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी देखील जी आहे ते रिक्षा चालकांकडून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वसीम आतार, लोकशाही न्यूज, सोलापूर। तर 20 दिवस झालं रिक्षाला गॅस भरून मिळणं एवढी अपघात व्हायला लागली आहे। सोलापूरमध्ये कुठंच गॅस चालू नाही, फक्त डीमार्टचं जुळे सोलापूरला तेवढाच गॅस चालू आहे। आणि सकाळी 6ला येतो, सकाळी 10ला 11 वाजता गॅस भरतो, निघून जातो। म्हणजे 4 तास लाईन मध्ये थांबावं लागतंय। सर धंदा करायचा का उपाशी मारायचं? कर्ज बाजारी, प्रत्येक रिक्षावाला कर्ज बाजारी आहे। लेकर बायको कसं सांभाळायचं सर? प्रत्येकाचं घर भाड्याचा, रिक्षा भाड्याचे, कसं घर चालू आहे सर? शाळेची वर्दी आहे, लेकरांची अपघात व्हायला लागली, सगळ्यांची अपघात व्हायला लागली आहे। कसं घर चालवायचं? किती रुपयांनी मागलाय? आणि पहिला किती 55 होतं, आता 83-85 रुपये लिटर झाले सर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।